संकेत मानेला आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला तितकाच ताकदवर असलेला सुदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु हनुमंत शेखावत हा देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तितकाच नावारूपास आलेला खेळाडू आहे. त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये ही लढत रंगतदार होईल. दरम्यान यावेळेचा चेंडू मैदानामध्ये सुदेशच्या बॅटमधून रिजनला मित्र फटका खेळून काढलाय. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरच्या चेंडूपर्यंत पोहोचतील मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती देखील सिंगल येईल. सातत्यानं मावळ तालुक्यामध्ये हॅपी स्टेडियम क्रिकेट बरेचसे खेळ असतात आणि त्या स्पर्धेमध्ये माने आणि हनुमंत शेखावत हे दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये खेळत असतात, परंतु आज मात्र इथे आपण पाहतोय एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. लेफ्ट आर्म पेसर वर्सेस लेफ्ट हँडर बॅटर. इथे मुकाबला रंगत होता. चेंडू बराच काळामध्ये होता. फिल्डर निश्चितच आपण पाहतोय गोलंदाज थोडस बेस्ट एफर्टची अपेक्षा करत होते मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती हाफ चान्स आपण म्हणून तो गमावला गेला आहे आणि संकेत मानेला जीवदान दिले गेले. एक सिंगल येते आणि सिंगलच्या मध्येने तंदाचा धावफलक पुढे जाईल. 3 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानावरती दिली गेलेली जीवदान किती घातक असतात, जीवदान किती भयंकर असतात हे कित्येकदा आपण पाहिलेलं आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 सिंगल आल्यात आणि त्यानंतर चौथा चेंडू टप्पा आणि इथे मात्र टॉर्च मैदानाच्या मध्ये आहे. हनुमंत शेखावतच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बाहेरील बाजूस वळण घेणारे आतील बाजूस वळण घेणारे आउट कटर चेंडू हनुमंत शेखावत हाताळत असतो. आपलं काय आपली टीम जिंकली पाहिजे भावाची, सगळ्यांनी चांगलं खेळलं. या दरम्यान पुन्हा एकदा इथे ओव्हरपिचचा चेंडू होता. जबरदस्त चेंडू मैदानाच्या आत फेकले जात आहेत. लागोपाठचे 2 चेंडू डॉट फलकावरती 3 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. गोटे काय करत नाही ना. कलात्मक गोलंदाजी करणारे हनुमंत शेखावत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 3 चेंडूवरती जरूर 3 एकेरी धावा खर्च केल्या, परंतु तदनंतर इथे आपण पाहतोय लागोपाठचे 2 चेंडू डॉट बॉल आहेत. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा फलकावरती केवळ 3 धावा. 76 धावेचा पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे आणि पुन्हा एकदा गरगर फिरणारा चेंडू. इथे फलंदाजाला पूर्णपणे बीट केले. लागोपाठचे 3 चेंडू डॉट. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. फलकावरती 3 धावा 3 आघाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. शेवटचे 24 चेंडू आणि बनवायच्या 73 धावा. पहिल्या इनिंगचा विचार जर केला तर निश्चितच पहिल्या 3 षटकांमध्ये 11च्या सरासरीने संघाचं धपलक सुरू होतं. फलकावरती 33 धावा होत्या, परंतु उर्वरित 12 चेंडूंवरती मैदानाच्या आतमध्ये अखेरच्या 12 चेंडूवरती बनवल्या गेल्यात तब्बल आणि तब्बल 42 धावा. पहिल्या डावामध्ये निश्चितच आपल्या गाडीचा गिअर चेंज करताना शुभम पडवळ पाहायला मिळाला, भूषण सहाने पाहायला मिळाला. त्याच प्रकारची फटकेबाजी संकेत माने आणि सुदेश सकपाळ या जोडीला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 24 चेंडू आणि आता मात्र बनवायचे 73 धावा. डीपीने आणले लाकूड लोखंड बोट घाल ना. तुला प्यायचं घरी एडीपी घे ना. यावेळेचा चेंडू मात्र पुन्हा एकदा अचूक टप्पा. षटक क्रमांक आपण पाहतो दुसऱ्या क्रमांकाचा घेऊन साहिल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्गावरती आलेत आणि पहिला चेंडू साहिलचा तिथे जबरदस्त आहे. पहिला चेंडू डॉट बॉल. चांगली सुरुवात साहिलच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये देखील साहिलनं 2 महत्वपूर्ण विकेट आपल्या नावावरती केले. हो हा चेंडू इथे अपील जोरदार मैदानामध्ये केली जाईल. इष्टांच्या पाठीमागे निश्चितच नितीन धोत्रे यांना आपण पाहतोय. पहिले 2 चेंडू मैदानामध्ये डॉट. मागच्या ओव्हरचे 3 चेंडू डॉट. या ओव्हरचे पहिले 2 चेंडू डॉट. लागोपाठचे 5 चेंडू. संघाचा फलक बराच काळ 3 अंकावरती स्थिरावलेलं.
या दरम्यान इथे संकेत मानेसाठी ओरपीचा चेंडू आपले हात खोललेत आणि चेंडूला पाठवलंय लंबन सीमारेषा पार. येतोय पॅनेल चौकार 4 धावा. आहे ना चौकात त्या अँगलनी नाही घेता येत, ह्या अँगलनीच गेला पाहिजे तो कॅमेरा स्टंपची. बराच काळ एकाच अंकावरती संघाचा दफल स्थिरावलेला असताना एक चांगला स्ट्रोक मैदानामध्ये संकेत मानेच्या बॅटमधून एक चौकार तो मात्र मैदानाच्या मध्ये आलाय आणि संघाचा दफल 7 अंकावरती जाऊन स्थिरावताना पाहायला मिळणार आहे. आमची घ्यायला पाहिजे. तुमची कोणत्या टीम मध्ये कधी मॅच आज? या दरम्यान पुन्हा एकदा साय जबरदस्त फटका, परफेक्ट मिडल आणि चेंडू मात्र जाऊन पोहोचलाय आउट ऑफ द पार्क. येतोय पुन्हा एकदा बुलंदी ताकदवर षटकार 6 धावा. होईल ना तर तो चावला ना. काय बंगार बनायचं तुला? तो बोललो. संकेत माने या खेळाडूला तुम्ही खरं तर जास्त काळ शांत ठेवू शकत नाही. तो मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं रौद्र रूप धारण करताना पाहायला मिळतो आणि तो मात्र आपल्या अनोख्या अंदाजामध्ये फटकेबाजी करतोय. तो फलकावरती 13 धावा बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. दरम्यान पुढे सरसावा पिक केला चेंडूला, साहिल वरती चढून हल्ला आणि चेंडू जाऊन पोहोचलाय बऱ्याचशा वेगाने सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार 4 धावा. सीटेच्या पाठीमागे डाव्या सीटच्या 2 पेट्रोलच्या 3 पेट्रोलच्या बाटल्या चौकार आलाय आणि या चौकाराने संघाचं दप्तर झटपट वेगाने पुढे सरसावले. 17 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये केवळ आणि केवळ 3 धावा आल्या. षटक क्रमांक 2 मध्ये पहिले चेंडू 2 डॉट आले, परंतु तदनंतर इथे संकेत मानेचा जलवा आणि संकेत मानेची ताकद पाहायला मिळते. 17 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. 190 रुपयाचं डिझेल. या दरम्यान पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक, क्रिकेटचा क्लास आणि सौंदर्य दाखवणारा एक शानदार प्रहार. मिळतोय चौकार 4 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये ज्या काही कमीत कमी धावा आल्या होत्या त्या धावेची भरपाई इथे केली गेली. 12 चेंडूचा डाव मित्रांनो संपला गेलाय. बनवल्या गेल्या त्या 21 धावा, शेवटचे 18 चेंडू. आता मात्र बनवायच्या त्या 55 धावा. म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठी वीर दौडले 7. मैदानाच्या आतमध्ये ती 7 तुम्हाला द्यावी लागेल आपल्या संघासाठी. 18 चेंडू आणि 55 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सह्याद्रीच्या कुशीत डोंगर दऱ्यामध्ये बसलेला खऱ्या अर्थानं मोहोळ तालुका, मोहोळ तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय रघुनाथराव माळसकर स्मृती चषक 2024 ही स्पर्धा रंगतानाची पाहायला मिळते. उद्योजक प्रशांत भाऊ माळसकर, नगरसेवक आदरणीय किरण भाऊ माळसकर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं दमदार आयोजन नियोजन, अतिशय जबरदस्त आयोजन नियोजन म्हणजे मात्र या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थानं क्रिकेटचे सर्व पुसट रंग जे गडद होताना पाहायला मिळतील. रंग सोहळा तो मात्र क्रिकेटचा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. आयोजक मंडळीची मोठी मेहनत आहे, आयोजक मंडळीचे मोठे कष्ट आहेत आणि तदनंतर त्यांच्या कष्टातून प्रयत्नातून उभारलेला क्रिकेटचा हा देदीप्यमान सोहळा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्वर्गीय रघुनाथराव माळसकर स्मृती चषक वडगाव मावळ ही स्पर्धा रंगते. डॉट चेंडू आलाय, समीकरण पूर्णपणे बदलतंय. 17 चेंडू आणि आता मात्र 55 धाव्यांची गरज. इष्टांच्या पाठीमागून नितीन धोत्रे आपण पाहतो क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेगला मैदानामध्ये फिल्डर तैनात केला गेलाय. जन्मनचे दाता डीप मिड विकेटला बबलू खमकर, लॉंगॉन मध्ये साहिल. हा बोल ना. आणि या दरम्यान इथे दिशा थोडीशी खराब होती. केवळ आपण पाहतोय चेंडूला इथे कट करत पाठवले डीप लॉंग लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार 4 धावा. अरे कर ना, हे चालू आहे. 25 धावा मैदानाच्या आतमध्ये फलकावरती बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. किती जमी आला? अजूनही 16 चेंडू आणि आता मात्र 51 धाव्यांची गरज. जरूर पहिला चेंडू डॉट आला. मैदानामध्ये सुदेश थोडासा बीट जरूर झालाय, परंतु नंतर त्याने आपले हात खोललेत.
यावेळेस पुढे सरसबत खेळण्याचा प्रयत्न. इथे मैदानाच्या आतमध्ये काय होतंय? एस्टेनच्या पाठीमागून बाजू सुरेख कामकाज जरूर होईल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुदेश. बॅक टू द पवेलियन. ब्राईटनेस वाढा ना. दाखव ना पंच. तू चालला का वाईट बॅलन्स तेच बटन दाबायचं ना. हा हा बोल ना. हा हॅलो. अरे प्याला इथं हा. तू कुठं आहे? नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. आता बघ. सिद्धेश नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये दाखल होत आहेत. चला मॅडम त्या फिल्डिंग लावून घ्या. तू गाडी कुठे लावली? आई घातली. 3:30 वाजलेले आहेत. तिसरा सामना सुरू आहे. यानंतर आणखीन 3 सामने. या सामन्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये पाहतोय बराचसा वेळ देखील खर्च झालेला आहे. त्यामुळे विनंती आहे वेळ वाचवा. संख्याला फोन कर. शेवटचे 15 चेंडू आणि बनवायच्या 51 धावा. हे आव्हान पेलण्याची ताकद खऱ्या अर्थानं सिद्धेश आणि संकेत माने या जोडीकडे आहे. संकेत माने बराच काळ खेळपट्टीवरती आहे. खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज घेतलाय. 8 चेंडूवरती 20 धावा त्याने बनवलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच जास्तीची स्ट्राईक ही संकेत मानेला असणं गरजेचं आहे. परंतु हनुमंत शेखावत तो देखील तितकाच लाजबाग गोलंदाज आहे. कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब पटकावणारा हनुमंत शेखावतला आपण पाहतोय. 25 25 धावा धावफलकावरती. यामुळे त्या चेंडू आपण पाहतोय परफेक्ट ब्लॉकल स्वरूपाचा. इथे टॉट चेंडू येणार आहे. एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये निश्चितच साई 11 वराळे या संघाला या सामन्यामधून थोडासा बाहेर खेचताना जरूर पाहायला मिळेल. परंतु एक डॉट बॉल तो मात्र तळेगाव ट्रॅकर आता सरपंच प्रशांत भागवत स्पोर्ट फाउंडेशन या संघाला विजयाची चाहूल देणार असणार आहे. हो यावेळेस केवळ आणि केवळ चेंडूला वारा घालण्याचं काम मैदानामध्ये होताना जे पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकरचा फलंदाज संकेत माने करताना बोलतोय. बरीचशी नाराजगी व्यक्त करताना जरूर पाहायला मिळालेला आहे. मैदानामध्ये एका डॉट बॉलचं महत्व इथे मात्र प्रत्येक खेळाडूला माहित आहे. 25 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. हो यावेळेस पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हनुमंत शेखावत करतोय. षटक क्रमांक संपला जाईल. तिसऱ्या क्रमांकाचं धावफलकावरती 25 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत. हनुमंत शेखावतनं निश्चितच मैदानाच्या आतमध्ये एक चौकार खर्च केला. परंतु तदनंतर विकेट आला आणि तदनंतर लागोपाठचे 3 चेंडू डॉट सिद्धेश सकपाळसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. समीकरण बदलेल. 12 चेंडू 51 धावा. तुम्हाला मात्र इथे आता युवराज सिंग इथे आपल्या संघाचा व्हावं लागणार आहे. आपल्या संघाचा रिंकू सिंग खऱ्या अर्थाने तुम्हाला व्हावं लागणार आहे. 12 चेंडू 51 धावा. एक बलाढ्य आव्हान, एक मोठं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सरपंच प्रशांत भाऊ भागवत स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव ट्रॅकर्स या संघाच्या समोर या ठिकाणी ठेवलं गेलंय. बघूया आव्हान कशा प्रकारे चेस केलं जाईल. षटक क्रमांक 3 मध्ये संकेत मानेला स्ट्राईक मिळालेली नाही. तो संकेत खरं पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये एकही चेंडू खेळलेला नाहीये. आता मात्र पाहतो म्हणून तानाजी काकडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. तानाजी काकडे देखील पाहतो मैदानाच्या आतमध्ये या संघाचे सातत्यानं प्रमुख गोलंदाज म्हणून कामकाज पाहिलेलं आहे. टेथवर स्पेशालिस्ट म्हणून सातत्यानं तानाजीकडे पाहिले जातं. पाहूया तानाजी काकडे. पहिला चेंडू संकेतनं हलक्या हातानं जो कट केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने संघाचा फलक पुढे जाईल. 26 रन 26 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी अजूनही 50 धाव्यांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका, प्रत्येक चेंडूवरती बिग हिट, प्रत्येक चेंडूवरती इथे आक्रमण करणं जे मात्र गरजेचं असणार आहे. अतिशय भारदार आयोजन नियोजन आपण पाहतोय. निश्चित स्वरूपामध्ये स्वर्गीय रघुनाथराव माळासकर स्फूर्तिदेशक वडगाव मावळ या स्पर्धेचा आपण पाहतोय. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे टॉट चेंडू होते. सिद्धेश सकपाळ आपण पाहतोय मैदानामध्ये 4 चेंडू खेळले.
एकही धाव त्यांच्या बॅटमधून आलेली नाहीये. सातत्यानं फेकले जाणारे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 26 धावा आणि या दरम्यान इथे आपली पॉवर जरूर दाखवली. चेंडूनं उंची घेतली, लांबी कमी आणि तदनंतर इथे लाजवाब एफर्ट पाहायला मिळतील. एका टप्प्यावरती चेंडू मैदानामध्ये अडवला गेलाय आणि तदनंतर 27 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. क्लॅरिटी आहे बघ ना. 9 चेंडू अजूनही बनवायच्या ते 49 धावा. बघ ना. 9 चेंडूंपैकी निश्चित स्वरूपामध्ये कमीत कमी 8 चेंडूंवरती तुम्हाला पुढचं नाव षटकार खेळावे लागणार वाचता आहे. येते. एक कॅल्क्युलेशन डोळ्यासमोर ठेवून संकेत मानेला फटकेबाजी करावी लागेल आणि त्या 9 चेंडू पैकी इथे 1 चेंडू मात्र जरूर डॉट येईल. शेवटचे 8 चेंडू आणि आता बनवायच्या 49 धावा. प्रत्येक चेंडूवरती आता इथून पुढे षटकार गरजेचा आहे. या दरम्यान इथे फॉलोथ्रू मध्ये वाह जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानामध्ये तानाजी काकड्यांचं पाहायला मिळते. 27 धावा फलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. शेवटचे 7 चेंडू आणि 49 धावा. या सामन्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये वर्चस्व गाजवताना सरपंच प्रशांत शेठ भागवत अर्थात तळेगाव ट्रॅकर्स हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक संपला जाईल ते 4थ्या क्रमांकाचं 28 धावा फलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 48 धावा. 6 चेंडू 48 हे समीकरण. अखेरचे 6 चेंडू फेकण्यासाठी पाहिजे कुठला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती येईल. निश्चितच पहिल्या सामन्यामध्ये नितीन यांची गोलंदाजी आपण पाहिली, परंतु इथे निश्चित स्वरूपामध्ये हनुमंत शेखावत संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत. त्यांची 2 षटकं कंप्लीट झालेली आहेत आणि तदनंतर अखेरचं अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गावरती अनुभव खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूकडे खूप सारा आहे ते अमित परदेशी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्गावरती येत आहेत. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 48 धाव्यांचं आव्हान आहे. यानंतरचा होणारा सामना लुझरचा आपण खेळणार आहोत. विनंती आहे टॉस साठी या मामुटी फायटर्स आणि कामशेत 11 ताबडतोब टॉस साठी या. लगेचच आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. पाच चेंडू आणि आपण पाहतोय 47 बनवायच्या दरम्यान 6 चेंडू ऑन साइडला खेळून काढला जातोय. चला विनंती आहे टॉस साठी या. मामुडी फायटर्स टीम सागर सर टॉस साठी या. दुसऱ्या बाजूने कमशेत 11 टीम आत्मासाई विनंती आहे टॉस साठी या. टॉस लगेचच करणार आहोत. 5 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. बोल ना जयेश. हा बोल ना जयेश. अजून देऊ बघ ना एवढंच येतोय रे. शेवटचे 3 चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. स्पीड हा शटर स्पीड IRS IRIES दाबलं ना. नाही येत रे. डिस्प्ले चालू करायला लागेल मग. 3 DB त्यावेळेस संकेत मानेच्या बॅट मधून तर बिग खेळला 3 गेला DB आहे. आले 3 DB. क्षेत्ररक्षक शुभम बरोबर लावून द बॉल झेल टिपतोय फलंदाज संकेत माने बाद. कशाने वाढवू आता परत. साईडला बटन बघ रेकॉर्डिंग माग आहे ना सगळ्यात बॅटरी लावतो. हा हा जॉयस्टिक आहे बघ बॅटरी लावतो जॉयस्टिक आहे. हा आहे ना एक ऑटो मॅन्युअल जॉयस्टिक आहे त्याने वाढव जॉयस्टिक ने वर ढकल जॉयस्टिक. जॉयस्टिक म्हणजे ते मॅन्युअल ऑटो.
हा वाढव आता वरती ढकल ना ते वरतीच नाही हे झाला खडक झाला. हा तेव्हा फुलच आहे तेव्हा. जिंकला जातं, टॉस जिंकला काय झालं? हा क्लिअर फुल आहे खाली. दादा बॅटिंग शटर स्पीड दाखव ना. बॅटिंग बघायची बरं का नाही तुम्ही घरी जातो डायरेक्ट. टॉस आपण या ठिकाणी करतो या नंतरच्या सामन्याचा उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होईल. मोहम्मद फायटर्स आणि कामशेत 11 या दोन संघांच्या दरम्यान ही लढत असेल. मित्र परिवार थोडस आपण सरकून बसा, खेळाडूला लागत आहे. हा हा सामना संपलाय आणि या सामन्यामध्ये मात्र बाजी मारलेली आहे ती सरपंच आहे ना, प्रशांत stop आणि बाबा start आहे बघा, फाउंडेशन. आहे तिथं. एक मोठा विजय निश्चित केला आहे. तब्बल पॉवर 41 चार्ज धावांचा आहे, ऍटो आहे. हा सामना आपला जरूर खिशात घातलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. खाली दाबू का? कामशेत 11 या संघाने टॉस जिंकलेला आहे. हा छत्रपती शिवबा वॉरियर्स या संघानं पण पाचव्या ते नो फिल्टर मैदानाच्या लिहिले त्याच्यावरती ना, एनडी फिल्टर. इथे बाजी मारलेले आहे. आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण वळणार आहोत.
पाहते गोलंदाज षटक क्रमांक पहिले मैदानात मध्ये घेऊन येणार आहेत होतो ना तो निंबळ होतो लिफ्टिंग होतो राईट शुभम बॉलर. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल होता, तिथे मात्र आपण पाहतो धाब्यासाठी इथे नकार कळवला जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानाच्या मध्ये. मिस टाइम स्ट्रोक आणि बिग विकेट. सूरज पठाणला परतावा लागणार आहे. चांगला प्ले केला. डेलन्स कन्वर्टर मारली इथे मॅच पण त्यांनी आउटच नाही आले दोन्ही वेळेस. चांगले खेळ. सागर राऊत आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानात मध्ये आपण पाहतो दाखल इथे होताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर जर आपण ते पहिल्या मैदानाच्या मध्ये सिंगल येताना जी आपल्याला पाहायला मिळाली, पहिली सिंगल आलेली आहे. एवढी सेम आहे ना फलंदाज तयार असतील आपण पाहतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर जर आपण इथे पाहिले गेलो तर निश्चितपणे सुरेश पठाणकडून खूप मोठी अपेक्षा होत्या. जरूर 5 षटकांच्या मॅचेस आपण इथे मैदानामध्ये ज्या पाहणार आहोत. फलंदाज तयार इथे उजव्या हाताने तर स्ट्राईक ऑन सचिन निंबाळकर. आता मात्र आपण पाहतोय सफल झालेत. फिरवली पॅटला, हुक केला चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकार आला. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असताना मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा सुधीर. शायकल सचिन निंबाळकर एक मोठा स्ट्रोक दाखवलाय. आता मात्र आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल सिंगल घेण्याचा इथे प्रयत्न केला जाईल. ओहो, दत्ता पवारचं चांगलं एफर्ट्स आपण तिथे पाहिलेले. तोपर्यंत आपण पाहतोय ती 22च्या रोपण आलेली सिंगल आहे. एक धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जर आपण आता पाहिलं की पुढे पोहोचणाऱ्या धाबलगावरती 8. गोलंदाजीसाठी पुण्यात आपण पाहतोय गोलंदाज तयार आहे. सुट्टी पहिले षटक इथे हाताळतोय सागर राऊत. या दरम्यान सागर राऊतच्या रडारमध्ये चेंडू उडवलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार. आम्हाला खबर पडायचं फिरवलं होतं. फिरवलं बॉलवरतून एवढं नाही नक्की कापेल तर हे पण थोडा सराव बघतो. हाईट बाजूला वरचं ठीक आहे, हे साईडचं नाही पाहिजे. दिसत नाही. षटकार आला. षटक क्रमांक आपण पाहतोय संपला जाणार. ते पहिल्या 1 षटकात इथे खेळ संपलेला आहे. 14 धाबा ज्या धाबलगावरती धाबा इथे नोंदवल्या गेल्या
5 षटकांची मॅच आपण इथे मैदानामध्ये जरूर पाहणार आहे. असते ना तेव्हा ते खालचं होतं ते परत असं एवढं नाही ना कॅच करता येतात. मॅच कडे जाऊया. आपण पाहतोय मैदानामध्ये आता मात्र दुसऱ्या षटकाला आपण पाहतोय सुरुवातची इथे पुढार आहे. चला वेळ वाचवायचा आहे, थोडस स्पीडअप करा. स्ट्रायकर आपण पाहतोय सचिन निंबाळकर. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय दिशांक काळे. यावेळी पाहिजे मैदानामध्ये चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलणारा चेंडू होता. तिथे मात्र जर आपण पाहिले गेलं तर परफेक्ट मिडल चेंडू होऊ शकला नाही. एक सिंगल यावेळी पण पाहतोय मैदानामध्ये घेतली जाणार आहे. एक धाव इथे आली. एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड पण पाहतोय पुढे पोहोचेल. धाफलकावरती 15 धावा. पुण्या धावायच्या मैदानामध्ये आपण जर पाहिले गेले तर एक सिंगल येताना आपल्याला जे पाहायला मिळाली 15 धावा. जे धाफलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. सागर राऊत, हा चेंडू जर आपण इथे पाहिले तर ऑस्ट्रेलियाच्या पाराचा बाहेर असणारा चेंडू होता. व्हाईट बॉल. गोलंदाज तयार आपण पाहतोय आपल्या मैदानामध्ये पुण्याचा दिशांक डावकरेचा मारा करतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय बॅटची एज होती, परंतु यशाच्या मागे दत्ता पवार पुन्हा एकदा फेकी डायरेक्ट हिट करण्याचे प्रयत्न आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. एक सिंगल जी यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली जाणार आहे. एक धाव इथे आलेली आहे. एका धावेच्या मदतीने देखील संघाची धावसंख्या जी आता आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. गोलंदाज तयार आहे. विवादचा फटका इथे खेळून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. विशाल भरते चेंडू तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये कव्हर करणार आहे. हा चेंडू इथे मोठा स्ट्रोक आणि चेंडू मात्र आपण पाहतोय खूप मोठा गॅप आहे तिथे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारात. चौकाराला चौकार दुसरं षटक जे आपण पाहतोय मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना पुढे आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार.